एकदा सांगून कळत नाही का मुधोळकर? आय सेड गेट लॉस्ट. मंजिरी, 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 मंजिरी. सभ्यपणाची भाषा समजतच नाही का तुम्हाला? एकदा सांगितलं मी तुम्हाला चालते वा म्हणून. चालते वा. अरे दादा, तू मध्ये बोललो का शिवराज? या माणसाला हीच भाषा कळते, हीच त्याची योग्यता आहे. गेट लॉस्ट. सरनाईक, कुणी एकेकाळी बाप म्हणून मान दिला होता तुम्हाला, म्हणून तुमचा हात इथे सहन केला. नाहीतर आतापर्यंत ज्या ज्या माणसानं इथे हात ठेवलाय ना, त्याचे हात खांद्यापासून उपटून काढलेत मी. तुमच्याकडून आणखीन काय अपेक्षा करणार म्हणा? गुंडगिरी मवालीगिरी करण्यातच तुमचं अख्खं आयुष्य गेलं. घाणेरड्या संस्कारात वाढलात, त्यात तुमचा दोष नाहीये. अरे इथे मूळच तुमचं. प्लीज. माझ्या घरात येऊन माझ्या बाबांवर आवाज चढवायचा नाही ना. हे तुमचं घर नाहीये. मी इथे कोणाशीही भांडायला आलो नाहीये मंजिरी. मी फक्त तुला भेटायला आलोय, तुझ्याशी बोलायला आलोय. हवं तर यांच्या समोर तुझ्या पाया पडतो मंजिरी, प्लीज घरी चल. एका नवऱ्याच्या चुकीची शिक्षा एका बापाला देऊ नकोस. प्लीज माझ्या शुभ्राला माझ्यापासून तोडू नकोस, प्लीज. आता कळतंय ना? असंच असतं. वेदना जेव्हा स्वतःला जाणवतात ना, तेव्हाच त्याची खरी धग कळते. माझ्या मुलीच्या जन्मानंतर माझ्या मुलीच्याच खोलीत जाण्यापासून बंदी केली होती तुम्ही मला. तेव्हा एका आईला तिच्या मुलीपासून तोडलं होतं तुम्ही. ते बरोबर होतं? तुम्ही म्हणताय नवऱ्याच्या चुकीची शिक्षा तिच्या बापाला देऊ नकोस, पण तुमच्या बायकोला न केलेल्या चुकीची शिक्षा कित्येक महिने देत होतात तुम्ही. ते बरोबर होतं? ती शिक्षा मी निमूटपणे भोगली सुद्धा. मी भोगली, आणि मी एकटीने नाही, माझ्या वडिलांनी भोगली, माझ्या आईनं भोगली, माझ्या अख्ख्या कुटुंबानं भोगली. तुमचं ते वागणं बरोबर होतं का? नाहीये ना तुमच्याकडे उत्तर? प्लीज सत्यजित, आत्ताच्या आत्ता या घरातनं निघा तुम्ही. काय ना, आजपर्यंत तुम्हाला हवं तसं सगळं तुम्ही मिळवत आलात, पण इथून पुढे नाही. प्लीज जा. हवं तर मी पाया पडते तुमच्या.
मंजिरी, मला माफ कर ना प्लीज. मी आता काय केल्यानं तुझा राग शांत होणार आहे? तू मला हवी ती शिक्षा दे, पण प्लीज घरी चल मंजिरी, प्लीज. आता हीच शिक्षा आहे तुम्हालाही आणि मलाही. मंजिरी थांब. सत्यजितराव, झाला तेवढा तमाशा खूप झाला. तुम्ही निघा आता. या क्षणी बाळाला बाळाच्या आईची सगळ्यात जास्त गरज आहे. प्लीज, मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला. झालं समाधान? काय सोनारानंच कान टोचलं की बरं असतं. आता जर काही लाज शरम शिल्लक असेल तर त्याची चाळ ठेवा आणि पुन्हा या घराची पायरी सोडू नका. सरनाईक साहेब, माझी बायको आणि माझी मुलगी तात्पुरती तुमच्या घरात राहते. त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कुणीही येऊ शकत नाही, तुम्ही सुद्धा नाही. हे सारखं सारखं मगापासून माझी बायको माझी मुलगी हा जो दोषा तुम्ही लावलाय ना, तो शोभत नाही तुम्हाला. याचं त्याने बोलावं जो आपल्या बायकोशी प्रामाणिक असेल, तुमच्यासारख्या बाहेर खाली लफडेबाज माणसाने नाही. सो नाव जस्ट गेट लॉस्ट. बायकोला तुमची गरज आहे ना, तिच्या मुलीला. निघा इथून, निघा. माझ्याच घरात येऊन माझ्या बाबांवर आवाज चढवायचा नाही. हे तुमचं घर नाहीये. वेदना जेव्हा स्वतःला जाणवतात ना, तेव्हाच त्याची खरी धग कळते. माझ्या मुलीच्या जन्मानंतर माझ्या मुलीच्याच खोलीत जाण्यापासून बंदी केली होती तुम्ही मला. तेव्हा एका आईला तिच्या मुलीपासून तोडलं होतं तुम्ही. ते बरोबर होतं. आता हीच शिक्षा आहे तुम्हालाही आणि मलाही. हॅलो. विसरलास ना पुन्हा मला? हे बरं आहे हा तुझं. म्हणजे मीच आठवण करून द्यायला फोन करायचा मीच तुझी खुशाली विचारायची आणि मग तू प्रेमाने बोलणार, गोड गोड बोलणार. अनघा, मी काय झालंय? नाही, काही नाही. हे बघ, जे काही झालंय ते तू आत्ता मला फोनवर सांगणार नाहीयेस. त्यामुळे आत्ता कुठे आहेस ते सांग. हॅलो सत्यजित, तू कुठे आहेस आत्ता? मला सांग तू कुठे आहेस आत्ता. मी तुला घ्यायला येते आत्ता. नाही, म्हणजे तसं काही लगेच ऍक्शन घ्यायची काही आवश्यकता नाहीये. पण
पुढे त्रास व्हायला नको ना, म्हणून मग सुरक्षा म्हणूनच तुम्हाला सांगितलं. थँक्यू स्पेशल थँक्यू. कोणाशी बोलत होतास दादा? त्याने एसपी साहेबांना फोन केला होता. का म्हणजे काय? त्या मुधोळकरचं काही सांगता येत नाही, तो कुठल्याही थराला जाऊ शकतो, म्हणून आधीच आपण बंदोबस्त केलेला बरा म्हणून केला फोन. दादा, सत्यजित राव काही क्रिमिनल नाहीये, त्याकरता पोलिसात जायची काय गरज आहे? इथेच चुकतोस तू शिवराज. आणि बघ, त्या माणसाच्या नावापुढे राव बिव लावायची काही गरज नाही, कळलं ना? त्याला योग्यता लागते. आणि हो, तुझा काय प्रश्न होता की मी का फोन केला म्हणून? आज आपल्या घरामध्ये काय तमाशा झाला तो पाहिलंस ना तू? आणि तरी सुद्धा तू मला विचारतोस की मी का फोन केला म्हणून? अरे उद्या तो माणूस परत इथे आला आणि त्याने पुन्हा असा तमाशा केला तर मग कोण निस्तारणार तो? आणि मंजिरी घरामध्ये एकटी असताना जर तो आला तर काय करू मी? आता तर यापुढे तिला कधी मी एकटं सोडणारच नाहीये. पण दादा मला तुझं म्हणणं पटतंय, तरी पण मला असं वाटतं की तू त्यांच्या नात्याला एक चान्स द्यायला हवास. कसं आहे, कधी कधी एखाद्या व्यक्तीबद्दलचा दृष्टिकोन आपला वेगळा असतो आणि प्रत्यक्षात ती व्यक्ती वेगळी असू शकते ना. दादा, तुला समजतं ना मी काय बोलतोय ते? चांगलंच समजतंय. आणि तू मला पुन्हा पुन्हा समजवण्याचा काय प्रयत्न करतोयस रे? हा, मला चांगलंच कळतंय, कळलं ना? आणि मी तुला एकदा वॉर्निंग दिली होती ना, तरी सुद्धा तू मला त्या माणसाची बाजू घेऊन का बोलतोयस? सॉरी दादा. हे बघ, त्या मुधोळकर बद्दलचं माझं मत अजिबात चुकीचं नाहीये. तुला माहित नाही, तू इथे नव्हतास, तू इंदोरला होतास. पण त्यावेळेस त्या माणसाने मंजिरीचे जे काय हाल केलेत ना, ते मी माझ्या उघड्या डोळ्याने पाहिलेले आहेत. पण मी काहीच करू शकत नव्हतो. मी फक्त हात बांधून बघत होतो ते, कारण त्यावेळेस माझ्या मुलीची मला साथ नव्हती. पण आज जर तिने एक पाऊल उचललं असेल ना, तर तिला त्या माणसापासून 100 पावलं दूर मी करणार आहे. बाबा, मी जरा देवळात जाऊन येऊ? अरे वा, चल आपण दोघे जाऊ, मी येतो सोबत. ठीक आहे, जा उगीच घरामध्ये काही सुटक्यासारखं बसून राहण्यात काही अर्थ नाहीये. जा तुझा. हो, मी आलेच. दादा, उद्या पुण्याला जाईन असं म्हणतोय. काय तू सुद्धा इथे आहेस, तिथली काही कामं खोळंबली असली. शिवाय इंदूरवरनं डायरेक्ट इकडे आलोय, अंकिताला सुद्धा भेटलो नाही. बरोबर आहे, ठीक आहे, येतो. आणि होता तुला एकटीला सोडू नकोस. शेवटी ज्या गोष्टीची भीती होती तेच घडलं. एवढं लपवूनही तिला सगळं कळलंच. उगीच ऐकलं मी तुम्हा सगळ्यांचं. स्वतःहून मंजिरीला माझ्याबद्दल आणि प्रियाबद्दल सांगायला हवं होतं. कदाचित तिने समजून घेतलं असतं, माफ केलं असतं मला. असं तुला आत्ता वाटतं सत्यजित, कारण तुझ्याही नकळत तू कदाचित हा शब्द वापरून गेलास. म्हणजे तुला अजूनही खात्री नाही. म्हणजे तू हे सगळं आत्ता बोलतोयस, तुला आत्ता बोलता येतंय. पण समजा तू तिला त्यावेळीच सगळं सांगितलं असतेस आणि ती तशीच वागली असती जशी आत्ता वागली, तर तू काय केलं असतंस? हे बघ, तिचं असं वागणं स्वाभाविक आहे. ती फसवली गेली असेल तिची, तिच्याबरोबर प्रतारणा केली असतो. तिला आलेला राग
जगावर काढण्याचा पूर्ण अधिकार आहे तिला. हा, फक्त तू प्लीज आताताईपणा करू नकोस, प्लीज. आणि आता असं काही वागू नकोस ज्यांनी परिस्थिती अजून बिघडेल, अजून वाईट होईल. त्यामुळे शक्यतो तिच्या बाबांच्या घरी जाणं, तिला सतत फोन करणं, सतत मागे लागणं, या गोष्टी नको करूस. स्वतःवर, स्वतःच्या भावनांवर तुला ताबा ठेवायला. नाही जमणार. नाही नाही, हे तुला करायला पाहिजे, हे तू केलंच पाहिजेस. कसं आहे, रबर जास्तीत आणलं तर तुटतं ना, मग ते तुटायचं नसेल तर सैल सोडायला लागतं, हो की नाही? ऐक, काळजी घे. तुझ्या दोन गोष्टी सांगतेस अनघाता एकमेकांच्या विरुद्ध आहेत. मंजिरी शिवाय जगायचं आणि तरीही स्वतःची काळजी घ्यायची. नाही जमणार. प्रयत्नांनी होतं सगळं साध्य, सवयही लागते. मी नाही सवय करून घेणार त्यांच्या नसण्याची. लवकरात लवकर परत घेऊन येईन त्या दोघींनाही माझ्या घरी. असंच होईल. फक्त आता कोणासाठी घरी परत जाऊ ते कळत नाही. शुभ्रा नाही, मंजिरी नाही. खायला उठते ती माझी खोली मला. आकाश वाटतं, एकटं वाटतं. ठीक ना, एक काम करतोस, इथे थांबतोस. मी तुला एक गोळी देते, झोप लागेल शांत जरा. नको. अनघा आजी म्हणते तेच खरंय. प्रायश्चित्त घ्यायचं असेल तर स्वतःची जाळून राख करून घ्यावी लागेल. मनाची, शरीराची, भावनांची. चल बाय. नाही ना तसं काही नाही. हा नाही, शिवराज आहे बरोबर, नो प्रॉब्लेम. नमस्कार. नमस्कार माय एक्स बॉस. नमस्कार. आय माय सेल्फ दादासाहेब होळकर इज हिअर ॲट युअर प्लेस, ॲट युअर सर्व्हिस. आय माय सेल्फ दादा होळकर ॲट युअर सर्व्हिस. आम्हाला कळलं होतं तुम्ही पुण्यातून कोल्हापुरात शिफ्ट झालात, पण आम्ही तुमचं घर नव्हतं पाहिलं कधी. आज या भेटीच्या निमित्तानं तुमचं हे निवासस्थान पाहायला मिळालं. उत्तम घर आहे तुमचं. अहो, याचं फर्निचर सुद्धा उत्तम दर्जाचं आहे. आम्ही दाद देतो त्याला. आज आम्ही मुद्दाम तुम्हाला अचानक भेटायला आलो आहोत. आम्ही भेटायला निघालो खरं, पण आम्हाला कळलं की आम्ही तुमच्यासाठी भेट वस्तू म्हणून काहीच घेतलेलं नाही, तशी आमची परंपरा आहे. म्हणून फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही हा बॉक्स तुमच्यासाठी आणलेला आहे. तुमचा कदाचित गैरसमज होईल की हा मिठाईचा बॉक्स नव्हे, टिश्यू पेपरचा बॉक्स आहे. हा, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा बॉक्स आम्ही तुमच्यासाठी का आणला असेल. हा नुसता पेपर नाही हो, हा नुसता पेपर नाही, हा टिश्यू पेपर आहे. यांनी अश्रू पुसता येतात, ज्याची तुम्हाला आणि तुमच्या मुलीला नितांत आवश्यकता आहे. तांबडे बाबांचं अतिशय जुनं पुस्तक आहे. उत्तम मानवाचे मूलभूत अलंकार त्यात त्यांनी म्हटलंय. इतरांच्या चेहऱ्यावर हसू नाही फुलवता आलं तरी चालेल, पण त्याचे अश्रू पुसता आले पाहिजेत, मग ते टिश्यू पेपर नका होईना. पण अभिनंदन, मनपूर्वक अभिनंदन तुमचं आणि तुमच्या मुलीचं. खास करून देर आहे, दुरुस्ती आहे. अहो, त्या मुधोळकरची 1000 लफडी येतो, 1000 लफडी त्या मुधोळकरची.
सांगा ना, आम्हाला कसं माहित? विचारा विचारा, आम्हाला कसं माहित? विचारा संकेत, तुम्ही तरी विचारा आम्हाला कसं माहित, म्हणजे आम्हाला यांना सांगता येईल. कसं माहित? सांगतो. आमच्या मिसेस मंजुषा होळकर यांना त्या मुधोळकर कोचिंग क्लासेस या बॅनरच्या अंतर्गत स्वतःच्या रंगमाला डांबून ठेवलं आणि आमच्या मिसेस तुरु 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 बोलायला लागल्या. नवे त्या तुरु 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 पळायलाही लागल्या आणि रंगमालात जाऊन पोहोचल्या. बट माय डिअर एक्स बॉस, युअर डॉटर इज गंगाज वॉटर. मंजिरी वहिनी म्हणजे गरीब गाय धरावेत त्यांचे पाय. आम्ही असे बोललो होतो की नाही संख्ये? आम्ही असं बोललो होतो की नाही? आम्ही असं बोललो होतो. सत्याला सत्य म्हणणं भाग आहे. बट माय डिअर एक्स बॉस, तुम्हाला जर त्या मुधोळकरच्या विरोधात डिव्होर्सची केस टाकायची असेल तर मला हाक द्या. पोतभर पुरावे देतो तुम्हाला.